मांडवी नदीवर तिसऱ्या पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं हा मार्ग प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनलाय। त्यामुळे बहुतेक जण बेती पणजी जलमार्गाचा आसरा घेत आहेत। मात्र सोमवारी सकाळी या मार्गावरील दोन्ही फेरीबोट बिघडल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। या प्रकारावरून प्रवाशांनी नदी परिवहन खातं आणि सरकारवर जोरदार टीका केली। मांडवी नदीवर तिसऱ्या पुलाचं बांधकाम चालू असल्यानं या मार्गावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक बनलंय। बाजूच्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी साचून जागोजागी डबकी तयार झाली आहे। त्यामुळे या मार्गावर वाहन चालवणं महाकठीण कर्म होऊन बसलंय। त्यामुळे बहुतेक दुचाकी चालक पणजी बेती जलमार्गाचा अवलंब करू लागलेत। मात्र या जलमार्गावरही सरकारनं अनेक अडचणी निर्माण करून ठेवल्यात। या मार्गावर अनेकदा एकच फेरीबोट असते, तीही बिघडलेली असते। सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे 2 फेरीबोटी चालू होत्या। एक फेरीबोट प्रवाशांना घेऊन धक्क्यावरून निघाली खरी, पण दुसऱ्या काठाला पोहोचण्याआधीच तिच्या क्लच प्लेट सुटल्या। त्यामुळे बोट चालकाचं बोटीवरील नियंत्रण सुटलं। ही बोट मांडवीच्या पात्रात सरकत चक्क मांडवीच्या पुलाखाली पोहोचली। या प्रकारानं प्रवाशांनाही भर पावसात घाम फुटला। 2 घंटा हो गया, उधर से निकले, सब फंस गई गाड़ी। हमारे को जाने का था, अभी काम को भी नहीं देखो, अभी वो लेता भी नहीं वाला। कितना बजे छूटा था उधर से? उधर से क्या तो भी 8 बजे क्या छूटा था वो। हाँ 8 बजे छूटा था, ये टाइम हो गया। वैसा किधर तक चला गया? पूरा उधर दिखाओ किधर तक चला। वो ब्रिज तक गया था। हाँ ब्रिज तक गया था। अभी हम काम को गए तो लेता नहीं, 2 घंटा 2.5 घंटा लेट हुआ। क्या हुआ एग्जैक्ट क्या हुआ? हाँ वो क्या इंजन बंद हुआ बोलता है। 8:30 झाले बाहेर चालले आम्ही। 8:30 बाहेर चाललो तर मध्ये फेरी माशी आपल्याली त्याच्या उपरांत आता 1-1.5-2 वारा झाली आणि कामावास किती आले एक्झॅक्ट? फेरी बंद पडली म्हणता मी। किती लागून बंद पडली? बंद पडली म्हणजे किती इंजिन किती झालं म्हणता परत स्टार्ट केलं। बाहेर सरतानाच माशी हे झालं आपल्याला का आटले बोटिंग मारले आणि मग बंद पडला 1.5 वर झाला मी असा। आणि मग ती सकल कशी पावली? सकल आता ते दुसरी फेरी ओढली तरी ती वैर पण आली। या बोटीच्या मदतीला दुसरी फेरीबोट पाठवण्यात आली, मात्र दोन्ही फेरीबोट अडकून पडल्या। हांव सदच्या टायमार 9:15 वरांचेर फेरीबोटीन चडलें। फेरीबोट आयली, फेरीबोटीन आमकां घेतलें आनी फेरीबोट पॅक जाली आनी अर्द्या लोकांक ताणें भायर देंवयलें। नशीब आज भायर देंवयलें आनी फेरीबोट सुरू जाली। फेरीबोटीन चूक केली, ती फेरीबोटीन फुडें वचून टर्न मारपाचें शेणून ताणें स्वस्तिकाकूच वचून आढळ्ळो। जेन्ना तो स्वस्तिकाक वचून आढळ्ळो, ताजो फाटचो जो फॅन आशिल्लो तो वचून आपटलो दिसता आनी कितें तरी मिसकम्युनिकेट जालें थंय आनी थंयच्यान बोवाळ सुरवात जालो। थंय फेरीबोट बंद पडली आनी ताजें इंजीन बंद पडलें। आनी कित्याक आमी जाणा हें दिसांनी हायटायड आसा, हायटायडाच्या कारणान उदकाच्या प्रभावान फेरीबोट व्हांवूंक लागली आनी फेरीबोट व्हांवता व्हांवता ओल्ड सेक्रेटरिएटाच्या समोर मदोमद येवन पावली। थंय पावतकीर आमकां ताणें सांगलें की कितें तरी भितरलें बिगडलां, आतां आमकां दुसऱ्या फेरीबोटीक आपोवचें पडटलें। आमी एक्झॅक्टली ऑपोजीट कॅप्टन ऑफ पोर्ट्स आशिल्लीं, म्हणजे नॅविगेशन रिवर नॅविगेशन जे बेतीन आसा ताज्या ऑपोजीट आशिल्ली। थंयच्यान लोक आमकां पळयताले। आमी लोकांक खूब हात केलो, या आमकां रेस्क्यू करा। थंयच्यान आमकां ना ना म्हणून हात आयलो। त्या सायडींतल्यान ज्यो ल्हान ल्हान बोटी वताले तांकां आमी रिक्वेस्ट केली की तुमी कितें तरी करा। तांच्यांनी ना ना म्हणून केलें। लोकांनी खूब फोन करण्याचो प्रयत्न केलो, कांयच जावूं ना। वयल्यान आमी ताका सांगलें तूं कर फोन, आमचो फोन ते घेवचे ना। कॅप्टन ऑफ पोर्ट्स यू आर द ड्रायव्हर्स ऑफ द फेरी, तुमचो फोन घेतले कित्याक दॅट इज इम्पॉर्टंट। पण ताणें कांयच करूं ना। 9 जाली, 9 वरांचेर बरोबर एक फेरी येता। फेरीन येवन 15 मिनटां वर भितरलो नांगर काडपाचो प्रयत्न केलो, बिकॉज भितर नांगर असल्या कारणान 2 फेरींक कंटिन्युअस ओडपाक जायना। नांगर वयर येतकीर तांणी एक आपलो रोप काडून ताच्या एका कठड्याक बांदूंक सुरवात केली आनी एका कठड्याक बांदून ताणें फेरीबोट उडोवपाक सुरवात केली। आमी ताका सांगलें ही फेरीबोट वचची ना, कित्याक इट इज कॉमन सेन्स। एक अनलोडेड व्हेहिकल जातून कांयच लोड ना, ती एक 3000 अबाव लोडेड व्हेहिकलाक फुडें धुकलूच शकना, दॅट टू इन अ हायटायड सी। तरी ताणें ओडपाक सुरवात केली, कांयच जायना।
व्हांवता आमी पाटो ब्रिजाच्या सायडीक आनी मांडवी ब्रिजाच्या सकयल अशी आमची स्थिती आशिल्ली. शेवटी इतको प्रभाव आशिल्लो की आमकां दिसलो पावस पडटलो आनी आमी आज बुडटलीं म्हणून. कांयच जावना. 9:15 जालीं. 9:15 पर्यंत कांयच जावना. 9:15 आमी पुलिसांक फोन केलो तेन्ना पुलिसान सांगलें आमी कितें तरी एक्शन घेवपाक पळयता म्हणून. आनी थंयच्यान सुरवात जाली. 9:15 जेन्ना आमी पब्लिकांनी फुडें येवन कितें तरी केलें, कित्याक आमकां दिशिल्लें तो ड्रायव्हर कितें करतलो. कांयच जावना. तरी फेरी ओडटा मातशी हाल्ली. आमकां दिसलें चल उचल्ली म्हणून, पूण कांयच जावना. फेरयेन आपल्याक ओडटा आमकां कसिनोच्या दारा कडेन हाडून सोडलें आनी हें ताका ओडटा. तो एका दोरयेचेर 3000 लोकांक एका अनलोडेड व्हेकल ओडटाली. आमी ताका सांगलें तूं वास्को फोन कर, थंयच्यान एक टोईंग वॅन येतली, थंयच्यान कर. ताणें कांयच करूं ना. 9:30 वरांचेर आमकां मांडवी पुलाच्या त्या वाटेंतल्यान एक टोईंग वॅनीचो आवाज आयलो आनी टोईंग वॅन येता हें दिसलें. अखेर मरीन पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी धाव घेतली. पण 2 मोठ्या फेरीबोटी हटवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीच यंत्रणा नव्हती. लगेचच कॅप्टन ऑफ पोर्टशी संपर्क साधण्यात आला. कॅप्टन ऑफ पोर्टनं दुसरी बोट या ठिकाणी पाठवून दिली व या बोटीच्या आधारे या दोन्ही बोटी सांता मोनिका जेटीवर आणण्यात आल्या. लोकांक आपल्या कामाक उशीर जाल्लो, आमच्या भुरग्यांक कॉलेजीक उशीर जाल्लो आनी कामगारांक ते दिसावडे तांचे चुकिल्ले. आमी तशींच रावलीं. थोड्या लोकांक जाल्यार आतां चिंतपा पडिल्लें की फेरीबोट बुडटा काय कितें म्हणून. ताज्या मागीर टोईंग वॅन आयली. टोईंग वॅनान आमकां काडण्याचो प्रयत्न केलो. टोईंग वॅन म्हणपा लागली बेतीच्या वटेन व्हरून पावयता म्हणून. आमी सांगलें बेतीच्या वटेन व्हरून पावोवपाचो न्ही, कित्याक पयलींच आमकां 1 वराचें नुकसान जालां. परत आमकां बेतींतल्यान बस घेवन परत येवपाक लोकांक आनी टायमाचें नुकसान जातलें म्हणून आमी ताका सांगलें आमकां ह्या सायडीक सोड. आनी आय डोंट नो दे वर ट्रायंग टू हायड समथींग, गॉड नोज कितें देव जाणे, हांव नको. ताणें हाडून आमकां ह्या सायडीक पावयलें. जे नवो पोर्ट बांदला थंय हाडपाक सुरवात केली. लोकांनी मागीर प्रश्न काडलो की आतां बायक्यो कशे काडटले. बायकांचो सोडूच मनशांकूच भायर काडप कठीण जालें, कित्याक हांवूच देंवताना ताणें म्हाका काडलें आनी भायर अशें मुकून मारलें आनी म्हज्या पांयांक लचक भरली. ताणें लोकांक थंयच्यान हांगच्यान उडी मारून थंयच्यान उडी मारून आनी शेवटी मागीर ताणें 5-6 बोर्ड हाडले. हांगचो बोर्ड थंय देंवयलो आनी थंयचो बोर्ड लायलो आनी मागीर एक व्हेकल काडून आतां ती फेरीबोट थंय पावल्या. बरोबर 1 वराचें नुकसान सगळ्यांचें जालां. थोड्या लोकांक कितल्यांक पिकोरो जालें, कितल्यांक नुकसान जालें तें सांगूंक जायना. पण आतां हाज्या खातीर कोण लायबल आसा तें पळोवपाची गरज आसा. हें आजची गजाल न्ही, हें सदांच कितें ना कितें फेरीबोटीच्या प्रमाणें जाता. सद्दां 5:30 फेरीबोट ह्या धक्यार पणजेच्या धक्यार अडकता. सकाळीं 8:30 ती बेतीच्या धक्यार अडकता. वाय दीस इज हॅपनिंग हाजेर एक्शन घेवपाची गरज आसा. या संपूर्ण घटनेनंतर दोन्ही फेरीबोटी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या. आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणून विद्यार्थी कामगार वर्गाची लगबग चालू होती. फेरी धक्क्यावर पोहोचल्यानंतर फेरीबोट नसल्याचं पाहून त्यांचा पारा चढला. फेरीबोट नेमकी बंद का आहे, कधी चालू होणार याची उत्तरं देण्यासाठी इथे कोणीही जबाबदार व्यक्ती नव्हतं. दरम्यान प्रवाशांनी इन गोवाशी संपर्क साधला. त्यानंतर इन गोवानं चौकशी केल्यावर दोन्ही फेरीबोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र फेरी सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल हे सांगितलं नाही.